डिजिटल भानगड. एक प्रश्न स्वतःला विचारा. जर एखाद्या पक्षाचे विरोधक त्याला हरवत असतील तर ते राजकारण असतं. पण जर स्वतःचेच खासदार, आमदार आणि नेते पक्ष सोडून जाऊ लागले तर तो इशारा असतो की पक्षाच्या आत काहीतरी गंभीर बिघडलं आहे. आज नेमकी हीच वेळ उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर आलीये. एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणावर वाघासारखी डरकाळी फोडणारी शिवसेना आज स्वतःच्याच अस्तित्वासाठी झगडताना दिसतीये. आधी एकनाथ शिंदेंचं बंड झालं, त्यानंतर सरकार गेलं, मग धनुष्यबाणही गेला, पक्षाचं नाव गेलं आणि आता खासदारही साथ सोडू लागले आहेत. प्रश्न एवढाच नाही की खासदार का गेले, खरा प्रश्न आहे की त्यांना जाण्याची वेळच का आली. बाळासाहेब ठाकरे यांनी रक्ताचं पाणी करून उभा केलेला पक्ष असा का ढासळला. नेतृत्व कुठे कमी पडलं. 2019चा निर्णय किती महागात पडला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांना विरोधकांनी हरवलं की त्यांच्या स्वतःच्या राजकीय निर्णयांनी. महाराष्ट्राच्या राजकारणातील या सर्वात मोठ्या प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. कारण ही फक्त काही खासदारांच्या जाण्याची गोष्ट नाही, तर एका राजकीय वारशाच्या भविष्याची कहाणी आहे. नेमकं ते कसं, तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय डिजिटल भानगड. उद्धव ठाकरे यांचं चुकलं कुठं, हा प्रश्न आज फक्त शिवसैनिकच विचारत नाहीये, तर संपूर्ण महाराष्ट्र विचारत आहे. कारण एखाद्या पक्षाचे काही कार्यकर्ते नाराज होणं वेगळं आणि स्वतःच्या पक्षाचे आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख, पदाधिकारी एकामागून एक साथ सोडू लागणं वेगळं. आजची परिस्थिती अशी आहे की शिवसेनेतून आधी आमदार गेले, नंतर सरकार गेलं, मग पक्षाचं नाव आणि चिन्ह गेलं आणि आता खासदारही दूर जाऊ लागले आहेत. त्यामुळे ही वेळ फक्त विरोधकांना दोष देण्याची नाही, तर आत्मपरीक्षण करण्याची आहे. राजकारणात कोणताही पक्ष एका दिवसात फुटत नाही, कोणताही नेता एका रात्रीत कमकुवत होत नाही. त्यासाठी वर्षानुवर्षे काही चुका साचत असतात, काही निर्णयांचा परिणाम दिसत असतो आणि काही नाराजी हळूहळू ज्वालामुखी बनत असते. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा आणि सर्वाधिक वादग्रस्त निर्णय ठरला. भाजपसोबतची 3 दशकांची युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मुख्यमंत्री पद मिळालं, सत्ता मिळाली, पण शिवसेनेच्या अनेक जुन्या कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला. ज्या काँग्रेस विरोधात बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर राजकारण केलं, त्याच काँग्रेससोबत सत्ता का? ज्या राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्यासोबत हातमिळवणी का? हा प्रश्न फक्त विरोधकांनीच विचारला नाही, तर अनेक शिवसैनिकांच्या मनातही कायम राहिला. सत्ता मिळाली, पण पक्षाची मूळ ओळख धूसर होऊ लागली. शिवसेना ही फक्त एक राजकीय संघटना नव्हती, ती एक भावना होती, एक विचार होता, एक आक्रमक भूमिका होती. जेव्हा कार्यकर्त्यांना वाटू लागलं की पक्षाची दिशा बदलत आहे, तेव्हाच नाराजीची पहिली ठिणगी पडली. त्याहून मोठी समस्या म्हणजे पक्षातील संवाद कमी होत गेला. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसैनिकांना वाटायचं की साहेबांपर्यंत आपला आवाज पोहोचतोय. शाखा प्रमुख असो किंवा खासदार, प्रत्येकाला नेतृत्वाशी एक भावनिक नातं वाटायचं. पण कालांतराने अनेक नेत्यांना असं वाटू लागलं की पक्षातील निर्णय काही मोजक्या लोकांच्या सल्ल्याने घेतले जात आहेत. अनेक ज्येष्ठ नेते बाजूला पडत असल्याची भावना निर्माण झाली. राजकारणात कार्यकर्ता आणि नेता यांच्यातील अंतर वाढलं की पक्ष कमकुवत होऊ लागतो. बाहेरून पक्ष मजबूत दिसत असला तरी आतून तो पोखरला जात असतो. एकनाथ शिंदे यांचं बंड हे अचानक झालेलं नव्हतं. ते अनेक वर्ष साचलेल्या असंतोषाचं अंतिम रूप होतं. जेव्हा 40 आमदार एका झटक्यात बाहेर पडतात, तेव्हा तो केवळ विरोधकांचा डाव असतो असं म्हणणं वास्तवाला धरून ठरत नाही. त्यामागे पक्षातील काही गंभीर समस्या असतात. शिंदे गट बाहेर पडला, सरकार पडलं, त्यानंतर निवडणूक आयोगानं पक्षाचं नाव आणि धनुष्यबाणही चिन्हही शिंदे गटाला दिलं. हा धक्का कोणत्याही पक्षासाठी प्रचंड मोठा होता. पण त्यानंतरही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जनतेत सहानुभूती होती. लोकसभेत चांगलं यश मिळालं, त्यामुळे अनेकांना वाटलं की ठाकरे गट पुन्हा उभारी घेत आहे. मात्र आज खासदारांची नाराजी समोर येत असल्याने पुन्हा प्रश्न उभा राहिलाय की पक्षातील मूळ समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. राजकारण हे केवळ भावना आणि निष्ठेवर चालत नाही. राजकारण हे शक्ती, संघटना, भविष्य आणि संधी यावरही चालतं. प्रत्येक खासदाराला पुढची निवडणूक जिंकायची असते,
प्रत्येक आमदाराला आपल्या मतदारसंघात विकास कामे करायची असते. प्रत्येक नेत्याला आपल्या राजकीय भवितव्याची चिंता असते. जर त्यांना वाटलं की पक्षाचं भविष्य अनिश्चित आहे, संघटना कमकुवत होत आहे आणि विजयाची शक्यता कमी होत आहे, तर ते पर्याय शोधू लागतात. हे वास्तव आहे आणि ते स्वीकारावंच लागेल. त्यामुळे आज जे खासदार दूर जाताना दिसत आहे ते केवळ वैचारिक कारणांमुळे जात आहेत असं म्हणणं पूर्ण सत्य ठरणार नाही. त्यामागे राजकीय गणित, भविष्यातील शक्यता आणि अस्तित्वाची लढाई आहे. उद्धव ठाकरे यांची आणखी एक अडचण म्हणजे त्यांनी अनेकदा सहानुभूती मिळवली, पण त्या सहानुभूतीचं संघटनात्मक ताकदीत रूपांतर करण्यात पक्ष कमी पडला. महाराष्ट्रात आजही ठाकरे हे नाव मोठं आहे. बाळासाहेबांबद्दलचा आदर आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती अजूनही अस्तित्वात आहे. पण राजकारणात केवळ भावना पुरेशा नसतात. कार्यकर्त्यांना विजयाची आशा हवी असते, नेत्यांना भविष्य दिसलं पाहिजे, संघटनेला दिशा दिसली पाहिजे. जेव्हा हे सगळं धुसर होऊ लागतं तेव्हा पक्षातील अस्वस्थता वाढू लागते. आज अनेक जण भाजपला दोष देत आहेत, काही जण शिंदेंना दोष देत आहे, तर काही जण केंद्रीय यंत्रणांचा उल्लेख करत आहेत. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, जर घर मजबूत असेल तर बाहेरचा माणूस घरात शिरू शकत नाही. पक्षफोडी यशस्वी होते तेव्हा बाहेरच्या शक्तींबरोबरच घरातील कमकुवतपणाही तितकाच जबाबदार असतो. त्यामुळे आजचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न खासदार का गेले हा नाही, तर खरा प्रश्न हा आहे की त्यांना जाण्याची वेळच का आली. कारण जिथे विश्वास असतो तिथे दबाव चालत नाही, जिथे नेतृत्वावर श्रद्धा असते तिथे प्रलोभनं काम करत नाहीत आणि जिथे कार्यकर्त्यांना भविष्य दिसतं तिथे बंड होत नाही. आज उद्धव ठाकरे यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान विरोधकांशी लढण्याचं नाही, तर स्वतःच्या पक्षातील विश्वास पुन्हा निर्माण करण्याचा आहे. त्यांना पुन्हा एकदा शिवसैनिकांशी थेट संवाद साधावा लागेल. नाराज नेत्यांना ऐकून घ्यावं लागेल आणि पक्षाची दिशा स्पष्ट करावी लागेल. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही ठाकरे नावाचं वजन आहे, पण केवळ नावावर पक्ष चालत नाही. त्यासाठी मजबूत संघटना, ठाम नेतृत्व आणि कार्यकर्त्यांचा अढळ विश्वास लागतो. आज जे खासदार गेले आहेत ते फक्त काही चेहरे नाही, तर पक्षातील वाढत्या अस्वस्थतेचं प्रतीक आहे. आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांचं खरं चुकलं कुठं याचं उत्तर एका वाक्यात द्यायचं झालं तर ते असं आहे, विरोधकांनी त्यांना जितकं नुकसान केलं नाही त्यापेक्षा जास्त नुकसान पक्षातील नाराजी वेळेवर ओळखण्यात झालेल्या अपयशाने केलं. आता हे संकट त्यांच्यासाठी शेवट ठरणार की नव्या राजकीय पुनर्जन्माची सुरुवात ठरणार हे येणारा काळच ठरवेल. तर मित्रांनो, या संपूर्ण घडामोडीकडे फक्त गद्दारी किंवा पक्षफोड म्हणून पाहून चालणार नाही. कारण राजकारणात एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते, बाहेरचा शत्रू तेव्हाच जिंकतो जेव्हा घराच्या भिंती आधीच कमकुवत झालेल्या असतात. आज उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभं राहिलेलं संकट हे एका दिवसात निर्माण झालेलं नाही. चुकीची राजकीय गणितं, कार्यकर्त्यांशी वाढलेला दुरावा, नाराज नेत्यांकडे झालेलं दुर्लक्ष आणि बदलत्या राजकीय वास्तवाचा योग्य अंदाज न घेणं या सगळ्यांची ही एकत्रित किंमत आहे. सर्वात मोठा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. जर पक्षात सर्व काही ठीक होतं तर आमदार का गेले, खासदार का गेले आणि अजूनही अस्वस्थता का संपत नाहीये? कारण सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते एका ना एका दिवशी बाहेर येतच. महाराष्ट्राच्या राजकारणात आज जे घडत आहे ते फक्त एका पक्षाचं संकट नाही, तर नेतृत्व आणि संघटना यांच्यातील विश्वास तुटला तर काय होतं याचं जिवंत उदाहरण आहे. आता उद्धव ठाकरे यांच्यासमोर दोनच पर्याय आहेत, वास्तव स्वीकारून पक्षाची नव्याने बांधणी करायची किंवा भावनांच्या आधारावर राजकारण करत राहायचं. कारण राजकारणात सहानुभूती निवडणूक जिंकवू शकते, पण पक्ष वाचवण्यासाठी नेतृत्वावरचा विश्वास जिंकावा लागतो आणि सध्या हाच विश्वास सर्वात मोठ्या परीक्षेतून जाताना दिसत आहे. डिजिटल भानगड